राजकारणी काय आहेत काय माहिती यांना. मंत्रालयाच्या एसी मध्ये बसून यांना निर्णय घ्यायला काय लागतंय. कधी या आमच्या शेतामध्ये आऊत आणून दाखवतो तुम्हाला काय त्रास असतो ते. देशोधडीला लागलाय शेतकरी आणि त्याच शेतकऱ्यांवरती वार करायचं काम हे सरकार करतंय. या सरकारला धडा शिकवण्यासाठी शेतकऱ्यांना आता एक या. जात धर्म पंथ सगळं बाजूला ठेवा, ते पक्ष बाजूला ठेवा आणि आता एक या. आजपर्यंत शेतकऱ्यांची एकजूट झाली नाही म्हणून सगळ्यात जास्त अन्याय कोणावरती झाला असेल तर तो शेतकऱ्यावरती झालेला आहे. 1-1 लाख कोटीचे प्रोजेक्ट आहेत त्यांचे, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान शेतकऱ्यांचं आहे. ज्या शेतकऱ्यांकडे 4-2 एकर जमीन आहे ती घेण्याचा पण घाट या सरकारने घातलाय. शक्तीपीठाचं तुम्हाला माहितच असेल. ज्याची आवश्यकताच नाही, ज्याला समांतर महामार्ग आहे तरी पण यांना तिथं घालायचं आहे, कारण की सरकारनं शेतकऱ्यांच्या जमिनी घ्यायच्या, त्या कॉन्ट्रॅक्ट मधून पैसे कमवायचे आणि शेतकरी देशोधडीला लावायचा. माझी स्पष्ट मागणी आहे सरकारला, तुम्ही जर या 2 जाचकाठी लवकरात लवकर मागे घेऊन सरसकट सर्व शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी नाही दिली तर आम्ही मंत्रालयावर पण धडकायला कमी करणार नाही. आम्ही त्यावेळेस आमच्या हातात रुमणं असेल आणि खांद्यावरती आसूड असेल, त्याचा वार आणि त्याचा आवाज तुमच्या कानामध्ये घुमल्यावरती तुम्ही लाईनीवरती येणार, वटणीवर येणार. वाटोळं झालंय शेतकऱ्यांचं. कोणत्याही योजनेला निधी नाहीये, फंड नाहीये. सर्वसामान्य शेतकऱ्याच्या आता पेरण्या तोंडावरती आहेत, बियाणं व्यवस्थित उपलब्ध नाहीये. या वर्षी तर दुष्काळाचं सावट आहे. खुद मुख्यमंत्रीच म्हणताय की 1950 सारखा दुष्काळ पडणार आहे जणू. मग याच्यामध्ये शेतकरी कसा जगणार नेमका? त्याच्या डोक्यावरती कर्जाचा डोंगर असताना तो सर्वाईव्ह कसा करणार, जगणार कसा, आणि तो पुढे त्याचं कुटुंब कसं जगवणार, हा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या पुढे. काही नसतंय, सर्वसामान्य शेतकऱ्याच्या हातामध्ये काही सुद्धा नाहीये. बियाण्यांपासून ते विक्रीपर्यंत सगळं काही सरकार ठरवणार आणि ज्यावेळेस माल येतो त्यावेळेस पण त्याचा भाव बी सरकार आणि आडते व्यापारी ठरवणार. शेतकऱ्याच्या हातामध्ये धतुरा कायमस्वरूपी तेच लागत आलंय. सर्वसामान्य शेतकऱ्यांना लुटायचं काम इथलं सरकार करत असताना आपण शांत बसून चालणार नाही. माझी त्या सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विनंती आहे, आज आमदार रोहितदादा पवारांच्या पाठीमागे उभा राहावं लागेल. 3 दिवसापासून पोटात अन्नाचा कण नाहीये. हे आपल्यासाठीच चालू आहे. जर माफी झाली तर ते सगळे 36,000 शेतकरी त्या निकषांमध्ये बसणार आहेत. त्या 36 लाखांपैकी कमीत कमी 36,000 तरी इथं दिसायला पाहिजेत. त्याच वेळेस इथल्या सरकारवरती दबाव बसणार आहे. माझी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, कुठं बी असा पण पंढरपुरात दिसा. आजपर्यंत तुम्ही वारकरी बनून इथं आला होतात, आता एकदा शेतकरी बनून पंढरपुरात यायची वेळ झाली आहे. आमदार रोहितदादा पवारांचे हात बळकट करायची वेळ झाली आहे.